शिक्षकांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठका. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने आज शिक्षकांशी संबंधित विविध प्रश्नांवर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. समितीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्या प्रामुख्याने मांडल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी चर्चा केली. BLO संदर्भात चर्चा. समितीने सर्वप्रथम निवासी जिल्हाधिकारी श्री मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन बूथ लेव्हल ऑफिसर BLO संदर्भात चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार समिती पुढील कार्यवाहीसाठी माननीय निवडणूक जिल्हाधिकारी श्री शेवाळे साहेब यांच्याकडे गेली, परंतु ते दिल्लीत कामामुळे उपलब्ध नव्हते, त्यामुळे पुढील चर्चा होऊ शकली नाही. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसोबत भेट आणि महत्त्वाचे निर्णय. त्यानंतर समितीने प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री गणपती कमळकर यांची भेट घेतली आणि विविध प्रश्नांवर निवेदन सादर केले. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव. वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे आणि त्रुटी असलेल्या प्रस्तावांना दुरुस्तीसाठी तालुका गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे. समितीला आश्वासन देण्यात आले की सर्व प्रस्ताव लवकरच मंजूर केले जातील. हिंदी मराठी सूट प्रस्ताव. हिंदी मराठी सूटशी संबंधित प्रस्तावांच्या स्थितीवरही चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रक्रिया सुरू झाली आहे आणि केवळ त्रुटी असलेले प्रस्तावच प्रलंबित आहेत. या त्रुटी पूर्ण होताच तात्काळ कार्यवाही केली जात आहे. 2 याद्या आधीच पूर्ण झाल्या आहेत आणि तिसरी यादी अंतिम टप्प्यात आहे. स्थायी आदेशातील त्रुटी. वैभववाडी येथील श्री स्वप्नील गुरखे आणि देवगड येथील शिक्षकांच्या स्थायी आदेशातील त्रुटींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शिक्षणाधिकाऱ्यांनी श्री गुरखे यांच्या बाबतीत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आणि संबंधित लिपिकास त्वरित बोलावले. देवगडच्या शिक्षकांच्या स्थायी आदेशासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चर्चा करून ते पूर्ण करण्याचेही आश्वासन दिले. सेवानिवृत्तीचे लाभ. समितीने सेवानिवृत्त शिक्षकांना वेळेवर त्यांचे आर्थिक लाभ न मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की अनेक शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दीर्घ कालावधीनंतरही त्यांचे हक्काचे लाभ मिळत नाहीत. वेंगुर्ला तालुक्यातील श्रीमती वजराटकर यांच्या पेन्शन केसमध्ये 10 वर्षांहून अधिक काळ कोणतीही कार्यवाही न झाल्याबद्दल विशेषतः नाराजी व्यक्त करण्यात आली. मेडिकल बिले आणि इतर बिलांचे वितरण. मेडिकल बिले आणि इतर प्रलंबित बिलांच्या वितरणात होणाऱ्या विलंबावरही चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही बिले पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. पोषण आहार धान्य पुरवठा. जून महिन्याच्या अखेरीस देखील पोषण आहाराची धान्य पुरवठा न झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्हा स्तरावर मेनू बदलल्यामुळे यात विलंब झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर मेनू निश्चित होईल आणि पुढील 4 दिवसात धान्य पुरवठा सुरू होईल. निवड श्रेणी. अधिकाऱ्यांनी सांगितले की निवड श्रेणीची नवीन यादी तयार केली जात आहे. मासिक वेतन. मासिक वेतनासंदर्भात समितीने 13 जून रोजी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत 5 तारखेपूर्वी वेतन देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. अधिकाऱ्यांनी आजच वेतन वितरित करण्याचे आश्वासन दिले. NPS. जिल्हा स्तरावर प्रलंबित असलेल्या NPS प्रस्तावांवरही चर्चा झाली. सत्यवान सावंत संबंधित टेबल क्लॉकला हे प्रस्ताव पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. धोकादायक वर्गखोल्या. समितीने अधिकाऱ्यांचे लक्ष अनेक धोकादायक स्थितीत असलेल्या वर्गखोल्यांकडे वेधले, ज्यांच्या दुरुस्तीसाठी समग्र शिक्षा अंतर्गत मंजुरी मिळाली आहे, परंतु शाळा व्यवस्थापन समितीने नकार दिल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे काम थांबले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की टेंडरिंग प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदोन्नती. केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदोन्नतीवर चर्चा झाली. मागील 48 जणांच्या यादीपैकी केवळ 6 नावेच शिल्लक आहेत. बाकीची नावे एकतर नाकारली गेली आहेत किंवा निवृत्ती झाल्यामुळे कमी झाली आहेत. सध्या 9 केंद्रप्रमुख पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यांनी नवीन यादी तयार करून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. उपशिक्षकांवर अतिरिक्त प्रभार. समितीने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले की अनेक उपशिक्षकांना केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त प्रभार दिला आहे, ज्यामुळे शालेय व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांची सभा घेऊन योग्य माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सावंतवाडी तालुका शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता. सावंतवाडी तालुका शिक्षण विभागात केवळ 2 कर्मचारी असल्याने कामे पूर्ण करताना येणाऱ्या अडचणीही मांडण्यात आल्या. अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की या महिन्यात पगाराच्या कामासाठीही कर्मचारी उपलब्ध नाहीत. उपस्थित पदाधिकारी. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठल गवस, सरचिटणीस श्री तुषार आरोस्कर, पतपेढी अध्यक्ष श्री चंद्रसेन पाताडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री रुपेश गरुड आणि कनकवले तालुका अध्यक्ष श्री सुशांत मरगज हे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक समिती सिंधुदुर्गने शिक्षकांच्या हिताचे हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत आणि आशा आहे की या चर्चांमधून लवकरच ठोस परिणाम समोर येतील.